नमस्कार मित्रांनो, आज आपण आलो आहोत मड आयलंडवर. सकाळपासून वातावरण खूप वेगळं होतं. आकाश पूर्ण ढगांनी भरलं होतं आणि समुद्राचं पाणी अक्षरशः खवळलं होतं. अशा वातावरणात फिशिंग करण्याची मजा काही वेगळीच असते. म्हणूनच आम्ही आमचं फिशिंग गिअर तयार केलं आणि पहिला हुक समुद्रात टाकला. अवघ्या 5 ते 10 मिनिटात पहिला मासा हुक झाला. पहिला हा ढोमा मासा, मस्त सोनेरी रंगाचा एक स्मॉल साईजचा मासा हुक झाला. दिसायला किती छान दिसत आहे. दिवसाची सुरुवात भन्नाट झाली. त्यानंतर माझं लक्ष समुद्राच्या काठाकडे गेलं. भरतीचं पाणी जोरात येत होतं आणि त्याच वेळी एक खेकडा दिसला. मी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला, पण इतका चपळ होता की क्षणातच दगडाखाली लपून गेला. थोड्याच वेळात माझ्या मित्राच्या फिशिंग रॉडला पुन्हा जोरदार झटका बसला. त्यावेळी हुक झाला होता शिंगठी मासा. आमच्या भागात या माशाला शिंगठी म्हणतात. तुमच्याकडे या माशाला काय म्हणतात नक्की कमेंटमध्ये सांगा. दिवसभर पावसामुळे समुद्राचं रूप बदललं होतं. लाटा प्रचंड वेगाने किनाऱ्यावर आदळत होत्या. समुद्रात जणू छोटा वादळच आला होता. अशातच माझा एक मित्र खेकडा पकडायला खाली उतरला, पण पाण्याचा वेग पाहून मी म्हटलं, जास्त रिस्क नको, पाणी खूप जोराने येत आहे, सुरक्षा सर्वात महत्वाची. आमच्यासोबत एक ताई सुद्धा जोरदार लाटांमध्ये खेकडे पकडत होती. तिचं धाडस पाहून खरंच आश्चर्य वाटलं. काही वेळाने पुन्हा एकदा एक मासा हुक झाला. यावेळीही एक मीडियम साईजची शिंगठी मिळाली. या पावसाळी वातावरणात या फिशिंग स्पॉटवर शिंगटे आणि ढोमे मासे जास्त मिळतात. समुद्राचं हे रौद्र रूप तुम्हीही पाहत आहात. प्रचंड लाटा, जोरदार वारा आणि त्यात सुरू असलेली आमची फिशिंग. हा अनुभव शब्दात सांगणे कठीण आहे. दिवसाच्या शेवटी आम्ही बरेच खेकडे पकडले. पावसाळ्यात समुद्र आणि मित्रांसोबत घालवलेला हा दिवस आयुष्यभर लक्षात राहणार आहे. पकडा भी एकदम भारीच पकडा आहे. फुल रंगबिरंग. एक वाला तो छावाचा बघ कसा बघतोय. हे मागच्या मेरे आमचं गाई अशाच निसर्गरम्य फिशिंग आणि ॲडव्हेंचर ब्लॉग पाहण्यासाठी अमोल व्हिज्युअल्स चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटूया एका नवीन भन्नाट सफरीसोबत. धन्यवाद. आता गेलो असतो ना, भेटला असतो. खूप आतमध्ये बी केवढा मोठा आहे रे. पकडचे जा.